बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती या संदर्भातल्या काही बातम्या। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडून चैत्यभूमीवरती बाबासाहेबांना अभिवादन। राज्यपालांची ही उपस्थिती। चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी। संसद भवनाच्या परिसरात पंतप्रधान मोदींकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह प्रमुख नेतेही उपस्थित राहिले। दादरच्या चैत्यभूमीवरती अनुयायांची गर्दी, त्यामुळे दादर आणि आसपासच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल, तर गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही प्रमुख रस्ते बंद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबई महापालिकेकडून छायाचित्रांचं प्रदर्शन। बाबासाहेबांनी महापालिकेशी केलेले स्वहस्ताक्षरातील पत्रव्यवहार असेल, त्यांच्या पदवीमधील काही फोटो असतील यांचं प्रदर्शन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूर या ठिकाणी अनुयायांची मोठी गर्दी। देशभरातून नागरिक दाखल झाले। जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमला। कडक पोलीस बंदोबस्तासह वाहतूक व्यवस्थेत देखील मोठे बदल। पुणे स्टेशन परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी। भीम अनुयायांमध्ये उत्साहाचं वातावरण। पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज शहरात जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद। अत्यावश्यक सेवेतील वाहनं आणि पुणे बंगळुरू या महामार्गावरील वाहतूक वगळता आज इतर सर्व अवजड वाहनांसाठी नियम लागू असेल। वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्गच्या सोनसुळे समुद्रकिनारी साकारलं वाळूशिल्प। 3 तासांमध्ये घडवलेल्या या कलाकृतीचं सर्वत्र होतंय कौतुक। कल्याणमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनोखी कलाकृती साकार। 448 कलमांचा वापर करत संविधानाच्या कलमांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची हुबेहूब प्रतिमा साकारण्यात आली।